तर का म्हणता माझ्या लाडक्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचा मोनाबाईच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. मी आज चालली शिवनीला. गडचिरोलीवरून ऑटोवर बसलो कारण मला बस मिळालीच नाही. ऑटोवर एवढी गर्दी होती तरी ऑटोवाला भाऊ बसाच म्हणे, होते बाई जागा म्हणे. पोहोचलो मी शिवनीला आत्याच्या घरी. बापूच्या बारशाचा पाळणा तर खूप सुंदर होता, मला तो खूपच आवडला. आणि इकडे फुगे वगैरे पण लावले होते, डेकोरेशन तर खूपच सुंदर होता. बारशाला टाइम होता म्हणून आम्ही गेलो माझ्या मेवणीच्या घरी, गुड्डीताईच्या. माझी बहीण तर चाय डायरेक्ट प्लेटमध्ये रिचून पेत आहे, गरम आहे लाजते म्हणून. आणि हे आमची मॅडम इकडे इदरता चाय सांडवूनच टाकली. आबा इकडे आलो तर बाडसाई चालू झाला होता आणि बायांची गर्दी हळूहळू जमा व्हायला लागली. बाडशाचे गाणे गावासाठी मोठे मोठे सिंगर बोलवले होते आणि ते म्हणत होते का बापूचे नाव बाल्या ठेविले, जो बाळा जो जो रे जो. आम्हा दोघा बहिणीला तर येत होता मोठा त्रास. अन गाणे ऐकता बाडशाचा प्रोग्राम पण खतम झाला न मला भेटली चिवड्याची पुडी. घुगऱ्या आणले होते पण घुगऱ्या माझ्यापर्यंत पोहोचलेच नाही. आता आमच्या लहानच्या बापूचं नाव का ठेवलं ते तुम्ही वाचून घ्या. बाकी डेकोरेट तर बहुत बड्याच केले आहेत. हे घाई प्रेझेंट द्यायची न तर जेवायला बसायची हो, कारण मग जागा नाही भेटन म्हणून. मग जेवणाच्या पहिल्याच पंक्तीला लावलो आपण नंबर. दुसऱ्या पंक्तीला बसायलाच नाही भेटत कारण राहते मोठी गर्दी म्हणून. माझा डुग्गू आणि मी आम्ही दोघंही हुशार आहोत. जेवण वगैरे झाल्यानंतर या दोघांनाही केलो बाय बाय टाटा. आणि आमच्या मटक्या बाईचा तर येल पाडणाच नव्हता सरत. मग आलो शिवनीच्या बस स्टॉपवर. बारसा म्हणल्यावर तर संध्याकाळचाच प्रोग्राम राहते, तुम्हाला तर माहीतच आहे. माझ्यासोबत तर हे त्रासून गेले बा, बसची वाट पाहत तर एक बस नाही ना एक ऑटो नाही. 1-1.5 तास वाट पाहिल्यानंतर आली ऑटो आणि आम्ही आलो गडचिरोलीमध्ये. तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.